काळजी आहे असं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो। त्या माणसांची काळजी करणं सोडा ज्यांना तुमची काळजी नाही। लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणेही लवकर सापडतात। माझ्या जीवनात मी प्रत्येकाचे मन जिंकले, पण माझं मन मात्र कोणालाच जपता नाही आलं। जे भांडण झाल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून। जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुराचा असतो। काही शब्द नकळत कानावर पडतात, कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात। खरं तर ही मैत्रीची नाती अशीच असतात, आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात। मन आणि छत्री याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ओझे कायम बाळगावे लागते। दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजून जिवंत आहे। एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे, एखाद्याचं मन जिंकणं मात्र महाकठीण। नात्यांपेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नये। माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्याच्या दुःखावर हसत असतो। मिठासारखं झालं आहे आयुष्य, लोक चवीनुसार वापर करून घेतात। कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो। समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरती असतात। निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही, म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा, नाती कधीच तुटणार नाही। आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा। जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर विष ओकणारे बन तुमचं काही बिघडू शकत नाही। प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येक जण आयुष्यात कोणती तरी लढाई लढत असतोच। समजावून सांगण्यापेक्षा समजून घेण्याची आपल्याला जास्त गरज असते। कधी कधी अपमान सहन केल्यामुळे कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते। सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते। संवाद हा नात्याचा श्वास आहे, ज्यावेळी संवाद संपत जातो त्यावेळी नातं संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते। प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ नक्की येते जिथे कोणाच्या सल्ल्याची नाही तर कोणाच्या तरी सोबतीची गरज असते। चूक तुझी असो वा माझी असो, नातं तर आपलंच आहे। कधी चूक मान्य करावी लागते तर कधी तडजोडही। खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगले। अशा माणसांची काळजी करणं सोडा ज्यांना तुमची काळजी नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।